ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपली चर्चा सुरू आहे। नापाक शेजारी पाकिस्तानच्या साठी कितीही पुष्पगुच्छ घेऊन जा किंवा त्यांना भेटी द्या, वाढदिवसाच्या भेटी द्या, तुमच्या पाठीत खंजीरच खोपसला जाणार आहे। हा इतिहासाचा धडा पुन्हा पुन्हा आपण शिकतोय। आता इतिहासही थकला असेल हा धडा शिकून। त्यावर आपली चर्चा सुरू आहे। करायचं काय, त्याच भाषेत उत्तर द्यायचं का? आपल्यासोबत जतीन देसाई आहेत। जतीन जी, आपण यासाठी प्रयत्न करणारे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहात आणि आपली एक तुम्हा सगळ्या मंडळींची एक थिअरी आहे की हे सगळं राजकारण करणारी मंडळी वेगळी आहेत। लष्कर आहे, ISI आहे, पण भारताशी चांगले संबंध असणारा एक वर्ग आहे जो आहे पाकिस्तानी सामान्य जनता। प्रश्न असा आहे की लष्करी अधिकारी, ISI ची जनता, ISI चे लोक आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधले लोक किंवा पाकिस्तानी सरकारमधले लोक हे काही सौदी अरेबियातून इम्पोर्ट होत नाही, ते पाकिस्तानी जनतेतूनच आलेले असतात। मग किती काळ आपण पाकिस्तानबद्दल स्वतःची एक भ्रामक समजूत करून घ्यायची? जतीनजी, नाही तर भ्रामक समजूत अशा स्वरूपाचा मी या मताचा नाही। बरं, तुम्हाला तिकडची वस्तुस्थिती काय, ग्राउंड रियालिटी काय, हे मला वाटतं आपण सगळं समजून घेतले पाहिजे। बरं, आणि जेव्हा कधी दुसऱ्या राष्ट्राबद्दल किंवा पाकिस्तानबद्दल आपण चर्चा करत असतो तेव्हा तुम्हाला पाकिस्तान स्टेट, त्यानंतर पाकिस्तानी लोक, पाकिस्तान सरकार, पाकिस्तानचं लष्कर, ISI या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो। कारण पाकिस्तान स्टेट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात आर्मी किंवा ज्याला आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणतो त्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये देखील पूर्णपणे येत नाही। कारण एस्टॅब्लिशमेंट जे आहे त्यांच्यात देखील वेगवेगळे मतं असणारे लोक आहेत। आर्मीमध्ये देखील, ISI मध्ये देखील रॅडिकल झालेले लोक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे पाकिस्तानी लष्कर एक संघ आहे अशा स्वरूपाचं देखील मांडण्याचं काही कारण नाही। मला दोन तीन गोष्टी ज्या महत्त्वाच्या वाटतात, मी अशा स्वरूपाने म्हणतो की एकतर की चर्चेशिवाय, गुप्तगूशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि असं असताना गुप्तगू कशा स्वरूपाने करायची, तर निश्चितच गुप्तगू जी आहे ती फ्रॉम द पोझिशन ऑफ स्ट्रेंथ केली पाहिजे। आणि मला असं वाटतं की आपण स्ट्रेंथच्या बाजूला आहोत। आपण स्ट्रेंथची आपली स्थिती आहे, आधी सेकटकर सरांनी जे म्हटलं किंवा आधी इतरांनी जे काय म्हटलं त्यात जर आपण पाहिलं तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणाने आयसोलेट ऑलरेडी झालेलं आहे। अमेरिकेची देखील मदत ज्या स्वरूपानं त्याला यापूर्वी येत होती त्या स्वरूपानं येत नाही। अमेरिका देखील जी काही मदत करते ती विथ रायडर्स करते, हे आपण लक्षात घ्या। पाकिस्तानची इकॉनॉमी ठप्प होण्याच्या, कॉलेप्स होण्याच्या मार्गावर आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। अशा याच्यात आपण स्ट्रेंथनं त्यांच्याशी बोलत आहोत। आता प्रश्न असा आहे की जी काही चर्चा होईल त्यात आपण काय भूमिका घेणार, कशा स्वरूपानं घेणार, हे एक त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे। मला दोन तीन ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, एक तर तुम्ही ज्या स्वरूपानं आधी म्हटलं की लष्कराला किंवा ISI ला चर्चेत सहभागी करावं का, तर मी या मताचा की कुठल्याही परिस्थितीत त्यांना चर्चेत सहभागी करता कामा नये। शेवटी पाकिस्तानी जनता जी आहे, ज्या लोकांनी ज्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्या सरकारच्या सोबत आपण बोललं पाहिजे। आपण लोकशाहीवादी राष्ट्र आहोत। पाकिस्तानमध्ये लोकशाही कशा स्वरूपाने मजबूत होईल आपण पाहिलं पाहिजे। आपण कधी पाकिस्तानात लष्कर किंवा ISI मजबूत होईल अशा स्वरूपाने कधी प्रयत्न केला पाहिजे नाही। आणि एक तिसरा यातला एक महत्त्वाचा मुद्दा, आज आपण लष्कराशी देखील अप्रत्यक्षरित्या बोलतोय, कारण पाकिस्तानचे नवीन जे NSA आहे ते लेफ्टनंट जनरल रिटायर्ड जंजुआ आहेत। आणि जंजुआ जे आहेत ते राहिल शरीफ जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्या खूप जवळचे आहेत, त्यांच्या विश्वासू आहेत। म्हणजे त्या स्वरूपानं एका अर्थानं म्हटलं तर अप्रत्यक्षरित्या लष्कराशी देखील बोलणंच चाललंय। मला जे काही महत्त्वाचं वाटतं, एकतर या सगळ्या ह्याच्यात की पठाणकोटमध्ये ज्या स्वरूपानं आपले जवान शहीद झाले किंवा यापूर्वी देखील ज्या स्वरूपानं शहीद झाले, एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लष्कराला देखील युद्ध नको असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी तुम्हाला एक दोन तीन गोष्ट फक्त सांगेन की जेव्हा कारगिलचं युद्ध सुरू असताना की जेव्हा सेफ पॅसेज देण्याची गोष्ट आली की पाकिस्तानी जे काही लष्करातले लोक किंवा इंट्रुडर्स आपण ज्याला म्हणू, किंवा त्या लोकांना परत सेफ पॅसेज द्यावं असं ठरलं, तेव्हा वाजपेयींना देखील तेव्हाच्या आर्मी चीफ मलिकांना 3 वेळेस फोन करावा लागला। मलिकांसाठी देखील अडचण निर्माण होत होती की कशा स्वरूपानं त्यांचे जे काही ज्युनियर लोक आहेत त्यांना कशा स्वरूपानं ते समजवतील। परंतु त्याचसोबत ही देखील वस्तुस्थिती आहे की लष्कराला आपली माणसं मारली जातात, हे देखील कोणाला आवडत नसतं। कुठल्याही लष्कराला दुसऱ्याला मारणं आणि आपले माणसं, आपले जवान मारणं हे लष्कराला देखील आवडत नसतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गुंतागुंतीची स्थिती आहे। निश्चितच
अशाच रूपाने तुम्ही जे काही चर्चा कराल, जे काही निर्णय घ्याल, बरं. ते डिप्लोमॅट स्तरावर, हो. ते लोकशाही नियुक्त जे काही सरकार असेल ते सरकारने घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यात सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, लष्कराची चर्चा केली पाहिजे, सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. पण शेवटी निर्णय जो काही घ्यायचा असतो तो लोकनियुक्त सरकारने घ्यायचा असतो. बरं. लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार सर्वात महत्वाचं नक्की. असतं आणि इतर सगळ्या ज्या काही एजन्सी आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी काम करायचं असतं. बरं. हे जर आपण इन प्रिन्सिपल जर मान्य केलं तर त्याच स्वरूपानं आपलं वागणं पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही देशाशी असणार. बरं, मी जतीनजी तुमचा मुद्दा 100% योग्य आहे. जर का त्या देशातली लोकशाही ही लष्कराला ओव्हरपास करणारी, ISI ला ओव्हरपास करणारी असती तर तुमचा मुद्दा 100% योग्य आहे. मी खरेंकडे हा मुद्दा जातो. खरेजी, माझ्या हातामध्ये साप्ताहिक सकाळी ज्याच्यामध्ये अनंत बागायतकरांनी लिहिलेला लेख आहे. अनंत बागायतकर खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत, भारत पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार आहेत. त्यांनी त्यांच्या लेखामध्ये मांडलेले की असे रक्षा विशेषज्ञ, सामरिक शास्त्र तज्ञ आपल्यासारखी मंडळी आहेत, ते म्हणू लागलेले की ज्यांचा पडद्यामागचा रोल सगळ्यात मोठा आहे, जे लोकशाही नियुक्त सरकारला पपेट सारखं चालवतात, त्यांना जर का तुम्ही याच्यामध्ये चर्चेमध्ये आणलं तर अकाउंटेबिलिटी त्यांच्यावर जाते. समजा उदाहरणार्थ जर का अशा चर्चेनंतर जर का हल्ला झाला, ज्या चर्चेमध्ये पंतप्रधान असतील, ISI चा प्रमुख आणि लष्कराचा प्रमुख असतील आणि तरी सुद्धा उद्या हल्ला झाला तर त्याची थेट अकाउंटेबिलिटी, फेस सेव्हिंग एक्सरसाइज हे लष्कराला, पाकिस्तान लष्कराला करावं लागेल, ISI ला करावं लागेल, जे आपल्याकडे होत नाहीये. इथे आपल्या चर्चा लोकशाही बरोबर होत आहेत आणि लष्कर मानतच नाहीये तुमच्या चर्चेला, पाकिस्तानी लष्कर. मग खरे सर आपण काय करायचं? एक शेकतकर सरांनी जो मुद्दा मांडला, हो, की लोकशाही प्रक्रियेमध्ये म्हणजे आपल्याकडे जे सेनेचे अधिकारी आणि जे फील्डवरचे जे ज्याला लीडर्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व केलं जात नाही किंवा किंबहुना त्यांना चर्चेत सहभाग केले जात नाही, असा जो त्यांचा सूर आहे त्याच्यात मीही त्याला सहमत आहे. परंतु आपला देश हा लोकशाहीवर आधारलेला आहे आणि जसं जतीन देसाई सर म्हटले की लोकनियुक्त सरकारने ते निर्णय घेऊन त्याच्यावर विश्वास बांधण्याची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे, हेही मी मानतो. परंतु आता बदलत्या जागतिक राजकारणाच्या संदर्भामध्ये जगभर ज्या ज्या ठिकाणी संघर्ष निवारणाचे आणि व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तेथील लष्कराचे जे रिटायर्ड अधिकारी आणि ते लष्कर प्रमुख आणि इतरांनी फार मोलाची कामगिरी केलेली आहे, त्याचा संदर्भ घेऊन भारतातील जे आपल्याकडे असणारे जे असेट आहे त्या असेटचा वापर करून निश्चितच भारत पाकिस्तान यांच्या विश्वास बांधणी आणि याच्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे. परंतु सर्वात महत्वाचा जो प्रश्न आता आज या ठिकाणी आहे की आपण आपल्या शेजारील राष्ट्रांशी हाऊ लॉंग विल फाईट, म्हणजे किती काळ आपण त्यांच्याशी लढाई करणार आहोत, ते प्रॅक्टिकल शक्य आहे का, हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. जर उद्या भारत पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध झालं तर त्या आण्विक युद्धाचे परिणाम कुठल्या एरियात होऊ शकतात किंवा त्याचे सोशो पॉलिटिकल कल्चरल काय इम्प्लिकेशन होऊ शकतील, जागतिक पातळीवर काय होऊ शकतील. आपण शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये थेअरी ऑफ डिटरन्स, ज्या प्ररोधनाची जी थेअरी सिद्धांत आहे त्याचा वापर करून पाकिस्तानला आयसोलेशन मध्ये आणू शकतो का, ही जे प्रश्न आहेत याचा नीट आपल्याला एक थेरॉटिकल याच्यामध्ये नीट मांडणी करून आपण ते विचार केला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली प्रसन्नजी, इथे काय होतंय की भारत पाकिस्तान प्रश्न पुढे आला की आपण फार भावनात्मक पातळीवर त्याचा विचार करतो. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पाकिस्तान आपल्याला टेररिस्टच्या द्वारे हे करते त्याच पद्धतीने चीनही आपल्यावर हल्ला करत असतं, परंतु आपली रिॲक्शन तेवढीच भावनात्मक पातळी चीनच्या अगेन्स्ट मध्ये राहत नाही. चीनही मधून मधून आपल्यावर कुरापती काढतो आणि अजूनही सांगतो चीन की संपूर्ण अरुणाचल प्रदेश जो आहे तो आमच्या आधिपत्याखाली आमचा आहे, अशा पद्धतीची मांडणी ते करत असतात. परंतु त्यावेळेस भारतीयांची भावना तशा पद्धतीची ऍक्टिव्हली दिसत नाही. याला कारण म्हणजेच काय की आपल्याकडे सुरक्षेच्या प्रश्नाकडे बघण्याची जी काही आपली एक इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह आहे, विशेषतः काश्मीर आणि पाकिस्तानच्या संदर्भामध्ये हेही बघितलं पाहिजे. आणि दुसरा सर्वात महत्वाचा की आता आजच्या स्थितीला भारत पाकिस्तान युद्ध हे दोनही राष्ट्रांना शक्य नाही, कारण आपल्याकडे डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आणि डेव्हलपमेंट नेशन बिल्डिंगची जी प्रोसेस जी आहे आता कुठे सुरू झालेली आहे, म्हणजे सुरू गेल्या, परंतु आता कुठे आता आपण त्या प्रोसेसला येतो.
हो, मी शेकटकरांना पण इकडे आता एक जर मुद्दा आपण फक्त युद्ध केलं स्पष्ट तर करू कदाचित इच्छितो. त्याचे- शेकटकर सर, इकडे एक मुद्दा होता जो थोडासा सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीतला होता. अशी माहिती मिळते की पठाणकोटवरच्या हल्ल्याचे इंटेलिजन्स आधी मिळाला होता, कारगिलच्या बाबतीत सुद्धा इंटेलिजन्स मिळाला होता. अशा वेळी आपल्या ज्या काही डोमेस्टिक सिक्युरिटी एजन्सीज इन्क्लुडिंग भारतीय लष्कर आहे, या सगळ्यांना हे हल्ले प्रिव्हेंट का नाही करता आले? आणि दुसरा त्याला जोडून असलेला मुद्दा शेकटकर सर, 3 दिवस हे ऑपरेशन चालण्या इतकं, पॅरिसमधला अटॅक झाला त्याच्यानंतर काही तासांमध्ये सगळ्या गोष्टी संपल्या होत्या. आपल्याकडे पठाणकोटवरच्या एका एअरबेसचं ऑपरेशन 3 दिवस का चाललंय? सर्वप्रथम जे म्हटलं इंटेलिजन्सबद्दल, काल स्वतः भारताचे गृह सचिव जेव्हा त्यांनी प्रेसची ब्रीफिंग केली, त्यांनी हे म्हटलं होतं की आमच्याकडे ही माहिती या प्रकारची नव्हतीच. त्यांनी स्वतः म्हटलंय इंटेलिजन्स होती, पण आम्हाला नक्की माहीत नव्हतं की ते कोणत्या गेटवरतून येतील. आपण त्यातून एक शिकेल का, हो इंटेलिजन्स तुम्हाला जे मिळती आहे ही एक जनरल इंटेलिजन्स मिळती आहे हो. की उद्या मुंबईवरती हल्ला होणार आहे. आता ती मुंबई कल्याणपासून सुरू होते, बदलापासून सुरू होती, पनवेलपासून सुरू होती. व्हेरी एक्झॅक्टली. परवा तुम्ही पहा, एक त्यांनी म्हटलं की दिल्लीमध्ये 2 आतंकवादी घुसले. इट्स अ पॉप्युलेशन इज 1.20 करोड. तिथे कुठे तुम्ही लोक म्हणजे हे घेणार आहे? तर ह्या प्रकारची इंटेलिजन्स आणि आपल्या इंटेलिजन्स एजन्सी दुर्भाग्यदेवानी ह्या प्रकारची माहिती देण्यामध्ये ते तज्ज्ञ आहे. ते तुम्हाला आज सांगतील कुठे होईल आहे. व्हॉट आर्मी ऑर एनीबडी रिक्वायर्स अ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन ज्याच्यावरती तुम्ही रिएक्ट करू शकता, ते तुम्ही रिएक्ट करू शकता. पहिली गोष्ट, पठाणकोटचा जो एअरबेस आहे हा 26 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यात जंगल पण आहे, सगळं पण आहे. आणि ते गेटवरतून आले नाही, त्यांनी ते भिंतीवरतून आले. त्यानंतर आपल्याला कळेल ते कसं आले, मला पूर्ण माहिती आहे, पण ते इथे बोलायचं कारण की अजून इन्व्हेस्टिगेशन व्हायची आहे. परंतु आपण एक मुद्दा घ्या की तिकडचे जे अधिकारी होते, तिकडचे जे कर्मचारी होते, जे पैकी सैनिकीचे लोक होते, त्यांनी फार मोठा अपघात टाळलेला आहे. ह्या आतंकवाद्यांचं खरे निर्देश होते की तुम्ही जाऊन तिकडे विमानं जी आहे, हेलिकॉप्टर जे आहे, तिथे जे मिसाईल आहे त्यांना तुम्ही ध्वस्त करा. आपण, आणि तो जो झाला असता तर आपल्याला माहिती नाही आपलं काय झालं असतं त्यावेळेला. आपण ते सगळं होऊ दिलं नाही. एक्झॅक्टली. आपल्या लोकांनी प्राण दिले, हो. परंतु वी डिड नॉट अलाउ अ सिंगल एअरक्राफ्ट टू बी डिस्ट्रॉय. नंबर 1. हो. सेकंडली, आपण जे विचारलंय की 42 तास झाले, 52 तास झाले. अहो, मुंबईला 10 लोक आले होते, अख्खी मुंबई, अख्खा भारत त्यांनी 5 दिवस झोपू दिले नाही तुम्हाला, आणि त्या एका हॉटेलमध्येच होते ते. हो. ह्या प्रकारचे मी अनेकदा, मी 26 वर्ष हेच काम करत होते. एक आतंकवादीला मारायला आम्हाला 3 दिवस लागतात, एक व्यक्तीला. हो. कारण त्याला शोधणं, आमचं काळजी काय असती की त्याला मारता मारता कोणी निर्दोष व्यक्ती नाही मेला पाहिजे. जेव्हा आपण कोणत्या तरी घरामध्ये तो आतंकवादी लपलाय, त्या आतंकवादीला मारायकरता दुसरं घर नाही धरलं पाहिजे. आणि म्हणून आपण ही सगळी काळजी घेतोय. बरोबर. ह्या प्रकारची काळजी जगामध्ये कोणताही देश घेत नाही. अमेरिकेमध्ये पहा, अफगाणिस्तानमध्ये पहा, तुम्ही सिरियामध्ये पहा, सगळ्यांमध्ये पहा. आपण एक मुद्दा जो आपण म्हणता होता, हे माझं निवेदन आहे आपल्याकडून, आपल्या चॅनलकडून. तुमची चॅनल जी आहे ही सविस्तर चर्चा करते, आणि तुम्ही फार, आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू. जे काही लोक म्हणतात त्यांनी यांच्या सैन्याला वापर नाही केला पाहिजे. पूर्ण जगामध्ये तुम्ही पहा, दी नॉर्मल डिप्लोमॅसी इज सप्लिमेंटेड बाय मिलिटरी डिप्लोमॅसी. तुम्ही तिथेही पहा, जिथे जॉन केरी जातात, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, त्यांच्या मागे मागे किंवा त्यांच्या अगोदर किंवा नंतर पुढे त्यांचे संरक्षण सचिव पण जातात. सो एनिवर इन द वर्ल्ड. पण भारतामध्ये ती अलर्जिक आहे की आम्ही त्यांच्याशी चर्चा, आमच्या सैन्याला आम्ही बोलणार नाही. याचा अर्थ आणि की आम्ही वेगाने जाऊय, आम्ही तुमच्याबरोबर जाऊय. मी स्वतः चीनमध्ये अनेकदा गेलेलो आहे, कितीतरी वर्ष मी काम केलेलं आहे. भारतीय प्रतिमंडळाचा मी स्वतः मेंबर होतो. बरं. आम्ही तिथे जाऊन काही बंदूक नव्हती नेली, आम्ही पण जात होतो. पण तिकडचे जे अधिकारी येतात त्यांच्याशी बोलायला मला मिळत होतं, आणि त्या कोणत्या प्रकारची चर्चा करतो. आम्ही आपल्या, जे आमचे अध्यक्ष होते, आता आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते, मेनन साहेब होते, त्याच्या अगोदर मुस्कुंद दुबे होते, त्याच्या अगोदर जयंत दीक्षित होते, आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेले आहे. सो वी अंडरस्टँड. आणि ते बोलताना मला कळतंय की ह्यांचा निशाणा कोणत्या बाजूला आहे. हा माझा उद्देश आहे की तुम्ही चर्चेमध्ये ठेवा लोकांना. बरं. तुम्हाला जर अलर्जी आहे, मग तुम्ही सैन्यच कमी करू नका. बसा मग आपल्या तिथे, तुम्ही जाऊन बोला. लोकनियुक्त सरकार, लोकनियुक्त सरकार पाकिस्तानमध्ये आहे कुठे? नवाज शरीफ जे आहे हे सैन्याच्या दयेवरती जिवंत आहे. ह्या नवाज शरीफला मुशर्रफनी 10 वर्ष बाहेर काढून ठेवलं होतं. तर आपण बोलणार करता. आणि दुसरा एक मुद्दा, माझी विनंती आपल्याला आहे की लेट अस नॉट क्रिएट अ टेन्शन बिटवीन इंडियन हिंदूज अँड पाकिस्तानी मुस्लिम्स. लेट अस नॉट ब्रिंग रिलीजन इन दिस. लेट इट बी अ इश्यू बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. लेट्स नॉट गेट इन्व्हॉल्व. जगामध्ये जो आता आतंकवादात उद्भवला आहे हा धर्माच्या वरतूनच उद्भवलेला आहे. सो वी शुड नॉट अलाउ दिस थिंग टू हॅपन.
बरं, मी There's no जतीनजी Hindu and मी Muslim. तुमची फक्त मी It's मी India and Pakistan. शेकटकर सर तुमचा शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो सगळ्या प्रॉब्लेमचा मूळ असू शकतो, जे खेर यांनी सुद्धा नमूद केलं होतं. जतीनजी मी शेवटची कमेंट तुमच्याकडनं घेतो, त्यानंतर आपण सर्वेचा रिझल्ट दाखवणार आहोत. जतीनजी, मुद्दा असा आहे की काश्मीर हा खरंच काही मुद्दा आहे का पाकिस्तानची जी इस्लामिक आयडेंटिटी आहे, जी जिन्नांपासूनचा त्याला इतिहास आहे, त्याच्या आधीच पर्यंत अगदी खिलाफत आणि पूर्ण इस्लामपर्यंत आपल्याला जाता येतं. आमच्या बाजूला कुठल्या तरी वेगळ्या धर्माचा देश आहे, तो बहुसंख्य आहे आणि तो इतरांना सोबत घेऊन टिकलाय. हा सलच एवढा मोठा आहे की त्याच्यासमोर काश्मीर पाकिस्तानला मिळालं काय न मिळालं काय, पाकिस्तानचा राग हा तुमच्या या निधर्मी देशावरती आहे. मग हा राग बाहेर कसा काढणार? नाही, मला असं वाटतं की काश्मीरचा मुद्दा आहे तो अत्यंत वेगळा आहे आणि निश्चितच काश्मीरचा मुद्दा आहे आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि काश्मीरचा मुद्दा आहे जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा मी पाकिस्तानच्या अनुषंगानं म्हणत नाही की काश्मीरी जनतेच्या संदर्भात म्हणत असतो. आणि काश्मीरी जनता म्हणजे दोन्ही बाजूला जे राहतात, म्हणजे पाकिस्तान ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतो किंवा आपण ज्याला पाक ऑक्युपाईड म्हणतो, किंवा आपल्या इकडचं जे काही काश्मीर आहे किंवा आपल्या इकडचं जे काही काश्मीर आहे, तर काश्मीरी जनतेचा तो मुद्दा आहे, तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. परंतु शेवटी प्रश्न असा आहे की या ठिकाणी ज्या स्वरूपाने शेकटकर सर म्हटले की मी त्याच्याशी संपूर्णपणे सहमत आहे की याला कुठेतरी आपण हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाने पाहता कामा नये. हा जो काही मुद्दा आहे हा भारत आणि पाकिस्तान मधला मुद्दा आहे आणि भारत आणि पाकिस्तान मधला जर मुद्दा असेल तर त्याला कशा स्वरूपानं सोडवायचा हा अनेक मुद्दे आहेत. त्या स्वरूपानं आधी देखील सांगण्यात आलं की कुठेतरी आज जे काय ते दोन्ही देशामध्ये विश्वासाची कमी आहे आणि विश्वासाची कमी असल्यामुळे आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स बद्दल बोलत असतो. आणि आता नवीन शब्द वापरण्यात आले इस्लामाबादच्या स्टेटमेंट नंतर, ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बायलॅटरल डायलॉग म्हणतो अशा स्वरूपानं. मला असं वाटतं की जो काही मिसट्रस्ट आहे तो मिसट्रस्ट कशा स्वरूपानं दूर होईल आणि लहान सहान गोष्टीनं हा अशा स्वरूपानं अविश्वास दूर होतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं की प्रयत्न केले पाहिजे. आणि पाकिस्तानची जनता, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी अनेकदा पाकिस्तानला जातो, पाकिस्तानची जी आवाम आहे, पाकिस्तानचे जे लोक आहेत ते पाकिस्तानच्या लष्कराच्या बाजूनं नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा त्यांना संधी मिळाली, मुशरफच्या पक्षाला संपूर्ण निवडणुकीत एकच सीट मिळाली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाकिस्तानची जनता कधीही पाकिस्तानच्या लष्करशाला निवडून देत नाही, हा देखील इतिहास आहे, आपण विसरता कामा नये. ठीक आहे, कार्यक्रमाच्या शेवटी आपण मान्यवरांचं म्हणणं लक्षात घेतलं, आता लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. त्यांना या चर्चेच्या नंतर असं वाटतंय का की खरंच चर्चा अजूनही शेवटचा पर्याय आहे? आपण जो कौल घेतला होता त्याचा आपण निकाल बघूयात. कौल महाराष्ट्राचा असं म्हणतोय की होय, पाकिस्तानला त्यांच्या शब्दात उत्तर दिलं पाहिजे असं 91% लोकांना वाटतंय, तर नाही असं फक्त 9% लोकांना वाटतंय. त्यांना वाटतंय की अशी वेळ अजून आलेली नाहीये. दोन्ही मतं महत्वाची आहेत. लोकशाहीमध्ये बहुसंख्या जेवढी महत्वाची त्याचप्रमाणे विरोध तितकाच महत्वाचा मानला जातो. पण हा कौल हे दाखवून देतो की लोकांच्या मनातला राग किती खतखततोय. सध्या तरी अजून त्याचा स्फोट झालेला नाही आणि तो होऊ नये अशी आपण आशा बाळगूयात. आजच्या चर्चेसाठी शेकटकर सर तुम्ही, जतीन देसाई तुम्ही, खेर सर तुम्ही आणि आपले अरविंद गोखले यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये आपण थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.